तर भावानो, आज पण आपली गोवा गाडी भरायची आहे. आलो मग वैशाली आर्ट्सला बापड कॅम्पला. बघायचं आता किती फुटाचे गणपती आहेत. लावली मग भरायला. आज काय एकच माळा भरायची होती. वरती ठेवलं तर मग लहान गणपती आणि खाली मोठं होतं. झाली की पूर्ण भरून गच्च. कागद वगैरे टाकून घेऊया म्हणलो, पूर्ण पॅकच. मग घेतलो बांधून. भिजायचं कामच नाही असं टाईट गेले आणि मग बाहेर पडलो. वेळ झालेला आज भरायला आणि संघ घेतलो पवन दादाला. भावाची काय गाडी आज निवांत होती. चल म्हणला जाऊन येऊया. आला संघ. कोगनोळी टोल पास करून आलो पुढं. एक एक का नाही आता पुलांची कामं तर होत चालल्यात, कम्प्लीट व्हायला लागल्या. विशेष नाही का रे, प्रगती बी आहे. तर आलो मग डिझेल टाकायला. भावाला म्हणलो टाकी फुल करून टाक एकदाची. आलो मग गडिंगलच पास करून पुढं आणि महागात येऊन थांबलो नाश्ता करायला. वडापाव मावशी गरमागरम काढत होत्या. मग वडात चटणी दिला दणका आणि आलो निसरी. तोपर्यंत आला पाऊस. गाडी पॅक केलेला काहीतरी उपयोग झाला म्हणायचा. पुढं काय पाऊस नव्हता. चंदगड साईडला आलो मग तिल्लारी घाटात. चालू केला उतरायला हळूहळू. घाट उतरून आलो पार्टीच्या दारात. खाली करायला चालू केली. खाली करायला काय कोण नव्हतं. मग आम्हीच मदत करून खाली केली. मटेरियल वगैरे टाकलो आपलं. बाहेर पडलो. आता लागल्या होत्या भुका लई. खरं वाजलो होतं 12. भेटते का नाही काय माहित. खरं नशिबानं साथ दिली म्हणायची. दोडामार्ग मध्ये भेटलं आपल्याला चायनीज. ते बघा मामा कसं बसले, झोपले वाटतं. मस्तपैकी राईस घेतलो. जेवण तर काय नाही मिळालं. असू दे, काय नाही काय तर भेटलं म्हणायचं. चला मग आता भेटू नवीन ब्लॉग मध्ये. भावानो फॉलो तेवढं करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा.